नमस्कार. तुम्ही घर भाड्याने घेणार असाल किंवा स्वतःचं घर भाड्याने देणार असाल, तर भाडे करार म्हणजेच रेंट ॲग्रीमेंट करणं आवश्यक आहे. हा व्हिडिओ तुम्हाला भाडे करारातील काही महत्त्वाची माहिती समजून घेण्यास, तुमचा फायदा किंवा बचाव करण्यास आणि काही गोष्टीबाबत हुशार करण्यास नक्कीच मदत करेल. म्हणजे भाडे करारामध्ये तुम्ही कोणत्या अटी शर्ती घालाव्यात किंवा कोणत्या अटी शर्तीपासून वाचावे हे आपण पाहणार आहोत. भाडे करार आपण काही प्रकारे करू शकतो, जसे की स्टॅम्प पेपरवर लिहून परस्पर सहमतीने केलेला करार, याला आपण नोंदणी नसलेला करार म्हणजेच अनरजिस्टर्ड ॲग्रीमेंट म्हणतो. परंतु अधिकृत किंवा कायदेशीर भाडे करार हा नोंदणीकृत करार म्हणजेच रजिस्टर अग्रीमेंट असावा लागतो. तो कसा करायचा, त्यासाठीची फी किती असते आणि नोंदणी कशी करायची हे आपण पुढे पाहूया. तर पहिला प्रकार आहे नोंदणी नसलेला करार म्हणजेच अनरजिस्टर्ड ॲग्रीमेंट. नोंदणी नसलेल्या करारासाठी तुम्ही वकील किंवा कोर्टाजवळ एक संबंधित व्यक्ती करू ₹500चा बॉन्ड विकत घेता. एक स्टँडर्ड टेम्पलेटवरून तुम्ही करार करता. या करारामध्ये नेमकं काय लिहिलं जातं याची व्यवस्थित माहिती त्या करार करणाऱ्या व्यक्तीलाच असते. आपण फक्त औपचारिकता म्हणजे फॉर्मॅलिटी करतो आणि मनाचं समाधान करून घेतो. पण हे लक्षात घ्या, हा करार तुमच्या मनाच्या समाधानासाठी ठीक आहे, परंतु जेव्हा भविष्यात काही वाद होतील, काही अडचणी येईल, तेव्हा मात्र हे दस्तऐवज फारसा फायदा करून देत नाहीत. म्हणून शक्यतो असे नोंदणी नसलेले करार करणे टाळा. मात्र काही विशिष्ट प्रकारामध्ये तुम्ही तो करू शकता, ते आपण पुढे पाहूया. दुसरा प्रकार म्हणजे नोंदणीकृत करार म्हणजेच रजिस्टर्ड अग्रीमेंट. आता नोंदणीकृत करार करण्यासाठी काही एजंट्स आहेत जे तुमच्या घरी येतात. त्यांच्यासोबत लॅपटॉप, कॅमेरा, फिंगरप्रिंट सेन्सर असतो. कारण सरकारने नोंदणीकृत भाडे करार आता ऑनलाईन सुरू केले आहेत. त्यामुळे तुम्हाला सरकारी कार्यालयाच्या पायऱ्या चढाव्या लागत नाहीत. तुमच्या आधार कार्डानुसार तुमचं व्हेरिफिकेशन केलं जातं आणि सही न करताही करार नोंदणीकृत होतो आणि तोही अधिकृत असतो. करार करण्यासाठी आवश्यक गोष्टी पाहूया. तुमचे आणि तुमच्या संलग्न पक्षाचे आधार कार्ड, त्यावरील अपडेटेड मोबाईल नंबर तसेच बायोमेट्रिक अपडेटेड लागतो. दुसरं म्हणजे भाडे कराराला सुद्धा स्टॅम्प ड्युटी भरावी लागते, की तुम्ही ऑनलाईन भरू शकता किंवा तुमचा एजंट ती ऑनलाईन भरतो आणि तुम्ही त्याला रोख रक्कम देऊ शकता. तुम्हाला काही गोष्टी पुरवाव्या लागतात, जसे की भाडं किती ठरलं आहे, ठेवीची रक्कम किती आहे, कराराचा कालावधी किती आहे, लॉक इन कालावधी किती आहे आणि काही विशेष अटी आहेत का. घाबरू नका, एवढ्या साऱ्या गोष्टी कशा करायच्या आणि त्यात कोणती काळजी घ्यायची ते आता आपण पुढे पाहूया. भाडे करारातील महत्त्वाचे घटक. पहिलं म्हणजे भाड्याची रक्कम. दोन्ही पक्षांनी, घर भाडे देणारा आणि घेणारा, यांनी मान्य केलेली भाड्याची रक्कम यात भरावी लागते. ते भाडं तुम्ही वर्षाला किंवा तुम्हाला वाटेल त्या महिन्यापासून वेगवेगळं ठेवू शकता. उदाहरणार्थ पहिले 12 महिने भाडं 25,000 आणि पुढील 12 महिन्यासाठी 30,000 ठेवायचं असेल तरी ते तुम्ही ठेवू शकता. असं नमूद करून तुम्ही जास्त वर्षाचा करार एकाच वेळी करू शकता. यात तुमचा वारंवार ॲग्रीमेंट करण्याचा त्रास आणि खर्च हे दोन्ही वाचतात. यामध्ये भाडेकरूचे सगळे खर्च धरून ती भाड्याची रक्कम होते. म्हणजे जर काही पार्किंग चार्जेस असतील, काही मेंटेनन्स भरायचं असेल, काही सुविधांचे म्हणजे ॲम्युनिटीजचे शुल्क असतील, तर तो यामध्ये नमूद करावा लागतो. अन्यथा त्या प्रॉपर्टीचं सगळे शुल्क, कर, मेंटेनन्स मालकांनी भरावे असे समजले जाते. वीज बिल, गॅस बिल, टेलिफोन बिल किंवा इंटरनेट बिल हे सगळे भाडेकरूनच भरावे असे त्यात ऑलरेडी नमूद असते. त्यामुळे त्याची चिंता करायची गरज नाही. परंतु या व्यतिरिक्त भाडेकरूने काही पैसे भरायचे असल्यास ते करारात खास नमूद करून घ्यावे लागते. आता दुसरं म्हणजे ठेवीची रक्कम म्हणजेच डिपॉझिट अमाऊंट. भाडेकरू मालकाला काही ॲडव्हान्स पैसे देतो, ज्याला आपण डिपॉझिट म्हणतो. हे पैसे भाडेकरूने भाडं दिलं नाही किंवा घराची काही नुकसान केलं तर ती भरून घेण्यासाठी ठेवली जातात. अन्यथा ही रक्कम भाडेकरू घर सोडून जाताना मालक कोणतेही व्याज न देता भाडेकरूला ते परत देते, असे त्यात नमूद असते. तुमच्या मनात प्रश्न असेल की डिपॉझिट साधारणतः किती असावे, तर ते 3 ते 4 महिन्याचे भाडे इतके घेतले जाते. परंतु याबद्दल कोणताही नियम नाही, पण ते मालक आणि भाडेकरू आपापसात निगोशिएट करून ठरवू शकतात. तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कराराचा कालावधी. तुम्ही किती कालावधीसाठी करार करत आहात, तो कालावधी म्हणजे करार कालावधी. याबद्दल आपल्या समाजात एक खूप मोठी गैरसमजूत आहे. ती म्हणजे भाडे करार हा 11 महिन्याचाच असतो, तर असे काहीही नाही आहे. तुम्ही कितीही महिन्याचा भाडे करार करू शकता. 12, 18, 30, 36 कितीही. मुळात 12 महिन्यासाठी कोणतीही वास्तू जर भाड्याने देत असाल तर त्यासाठी करार करणे बंधनकारक आहे.
म्हणून करार करावा लागू नये यासाठी लोक 11 महिने भाड्यावर देत होते. ज्याची गैरसमजूत पसरून 11 महिन्यांचाच भाडे करार असतो असे झाले, पण ते चूक आहे. मी तुम्हाला सांगितले की नोंदणी नसलेला करार तुम्ही करू शकता, तर तो यासाठी उपयोगी ठरतो जर तुम्हाला 11 महिने किंवा त्यापेक्षा कमी कालावधीसाठी भाडे करार करायचा असेल तर तुम्ही नोंदणी नसलेला म्हणजे अनरजिस्टर करार करू शकता. चौथा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे लॉक इन कालावधी. यात लॉक इन कालावधी नावाची एक टर्म असते. याचा अर्थ असा की जर भाडेकरू किंवा मालक यांना रूम रिकामी करून घ्यायची किंवा द्यायची असेल तर ते उठून कधीही करू शकणार नाही. त्यासाठी निदान लॉक इन कालावधी एवढे महिने करारामध्ये नमूद केल्याप्रमाणे राहणे बंधनकारक राहते. त्यामुळे तुम्हाला शिफ्टिंगचा किंवा घर भाडे देण्याचा खर्च वाया जाणार नाही याची एक खात्री मिळते. त्यानंतर असतो तो म्हणजे सूचना कालावधी म्हणजेच नोटीस पिरियड. लॉक इन कालावधीनंतर जर भाडेकरू किंवा मालक यांना रूम रिकामी करावायची असेल तर समोरच्या व्यक्तीला तेवढ्या काळासाठी तुम्हाला अगोदर सूचना द्यावी लागते. याला आपण ॲडव्हान्स नोटीस असे म्हणतो, जेणेकरून दोघांनाही आपली सोय शोधण्यासाठी पुरेसा वेळ मिळतो. साधारणतः हा 1 महिना किंवा 2 महिने असतो. याचा अर्थ तुम्ही 1 महिनापूर्वी नोटीस देऊन घर रिकामी करू शकता. आता पाहूया नोटीस कशी द्यायची. तुम्ही एक अर्ज देऊ शकता आणि त्यावर रिसिव्ड म्हणून सही आहे किंवा तुम्ही ईमेलही पाठवू शकता. यामध्ये नोंदणीकृत करारानुसार खोली रिकामी करण्यासाठी नोटीस देत आहोत आणि या तारखेला रिकामी करू असे व्यवस्थित नमूद करा. तोंडी किंवा मेसेज व्हॉट्सॲपवर अनौपचारिक मेसेज करू नका, नाहीतर समोरची व्यक्ती त्याला गंभीर घेणार नाही किंवा कायदेशीररित्या तुम्हाला ते सिद्ध करायला अडचण होईल. पुढचा मुद्दा आहे मिसलेनियस किंवा स्पेशल क्लॉजेस. तुम्हाला फक्त या गोष्टी रिकाम्या जागासारख्या भरायच्या असतात. बाकी सगळे फॉर्मॅट हे सरकारने सेट केलेल्या अटी शर्तीप्रमाणेच असते. तरीसुद्धा तुम्हाला त्या व्यतिरिक्त काही प्रमुख गोष्टी नमूद करायच्या असल्यास त्या मिसलेनियस या भागात तुम्ही लिहू शकता. जसे की तुम्ही काही फर्निचर देत असाल, एखाद्या घरातील एखाद्या रूमचा ताबा मालकाकडेच असेल, असे जर काही असेल ज्याचा पुढे जाऊन वाद होऊ शकेल किंवा जे तुम्ही तोंडी चर्चा केली असेल तर मी सांगेन ते तुम्ही इतर म्हणजे मिसलेनियसमध्ये नक्कीच नमूद करा. आता पुढचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे साक्षीदार. यात तुमच्या व्यतिरिक्त 2 व्यक्ती साक्षीदार म्हणून सुद्धा लागतात आणि त्यांचे सुद्धा आधार व्हेरिफिकेशन होते. हे तुम्ही घरातील इतर व्यक्तींना सुद्धा करू शकता. आता काही टिप्स पाहूया ज्या तुमच्यासाठी खूप फायद्याच्या ठरतील. पहिलं म्हणजे अटी शर्तीची समानता. तुम्ही स्वतःचं घर भाड्याने देऊन दुसरं घर भाड्याने घेत असाल तर तुमच्या अटी आणि शर्ती दोन्हीकडे सारख्याच ठेवा. म्हणजे लॉक इन कालावधी, करार कालावधी, सूचना कालावधी सारखेच ठेवा. अन्यथा एका ठिकाणी काही गडबड झाली तर तुम्हाला त्यानुसार दुसरीकडे बॅकअप म्हणून मॅनेज करता येईल. दुसरं म्हणजे वेळेवर भाडे वसुली. रूमचे भाडे हे महिन्याला ॲडव्हान्समध्येच घेत जा. जरी डिपॉझिट घेतलं असेल तरी भाडे हे महिन्याच्या 1 ते 5 तारखेमध्येच घेतलं जाईल असे ठरवून ठेवा. पुढचा मुद्दा आहे खर्चाची विभागणी. भाडे करारासाठीचा काही खर्च असतो म्हणजे स्टॅम्प ड्युटी, नोंदणी शुल्क किंवा ब्रोकरची फी. हा खर्च तुमच्या प्रति महिना भाडे ठेव आणि कालावधी यावर आधारित असतो. उदाहरणार्थ 25,000 भाडे एका वर्षासाठी आणि 1,00,000 रुपये डिपॉझिट असेल तर तुमचा स्टॅम्प ड्युटी हा जवळपास 775 रुपये बनतो आणि नोंदणी शुल्क 1,000 रुपये बनते. डॉक्युमेंट हँडलिंग चार्जेस म्हणून सुद्धा 300 रुपये अतिरिक्त लागतात. यातील स्टॅम्प ड्युटी ही भाडे आणि कालावधीनुसार बदलणारी आहे, परंतु राहिलेले शुल्क हे फिक्स आहे. साधारणतः हा खर्च दोन्ही पक्ष मिळून करतात, त्यामुळे तुम्ही सुद्धा हा खर्च विभागून दोघांमध्ये करा याच्यासाठी आग्रह करा. पुढचा मुद्दा ऑनलाईन पेमेंटचा पुरावा. तुम्ही दर महिन्याला जे भाडे द्याल ते तुम्ही ऑनलाईन किंवा बँकेच्या मार्फतच करत जा. त्याने पुरावा निर्माण होईल आणि भाडे दिले किंवा नाही दिले याचा वाद होणार नाही. आणि जर भाडे रोख रकमेत द्यायची असतील तर तुम्ही भाड्याची पावती मालकाकडून सोबतच घेत जा. त्यापुढचा मुद्दा आहे TDS बाबतची टिप. जर तुमचे भाडे 50,000 पेक्षा जास्त असेल तर तुम्हाला TDS म्हणजे इन्कम टॅक्स मालकासाठी कापावा लागतो आणि तो शासनाला भरावा लागतो. हा भाड्याच्या रकमेच्या 10% असतो. जर हा त्रास टाळायचा असेल तर तुम्ही 50,000 पेक्षा जास्त भाड्यासाठी भाडेकरू, नवरा बायको, आई वडील, भाऊ बहीण असे कोणीही तुमच्यासोबत करारामध्ये सामील करून घ्या आणि दर महिन्याचे भाडे अर्धे 2 अकाउंटमधून पाठवा, जेणेकरून हा TDSचा जनरेट तुमच्याकडून सुटून जाईल. मला खात्री आहे ही माहिती तुम्हाला खूप चांगली कल्पना देईल. बाय राईट मराठीमध्ये तुम्हाला अशीच मदत करायला मी रोहित कापडी असेच व्हिडिओ आणत राहील. चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. धन्यवाद.